चे अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आज आहेत. साहेब, तुम्ही कुठल्या ह्याच्यामधून तुम्ही निवडणूक लढवताय का पक्षामधून का अपक्ष म्हणून का कुणाला पाठिंबा देत आहे आणि काय हे करणार आहे? मी ॲडव्होकेट विक्रम उत्तम कसबे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभा असून मला माझी भूमिका मांडत असताना अतिशय महत्त्वाचे दोनच मुद्दे मांडायचे आहेत. घराणेशाही, वशिलेबाजी, महागाई, बेरोजगारी अशा अनेक समस्यांनी सोलापूरकरच काय पूर्ण देश अगदी त्रस्त असून या वातावरणामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे. हे सत्ता परिवर्तन झालं पाहिजे. गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. गोरगरिबांच्या हक्क अधिकारासाठी सामान्य माणसातून कुणीतरी उभारलं पाहिजे आणि म्हणून या सर्वसामान्य माणसांचा आवाज लोकसभेमध्ये पोचविण्यासाठी व यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे. माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे की गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देणं, त्यांचे हक्क अधिकार साबित ठेवणं, ही लोकशाही जिवंत ठेवणं, यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते आपण केले पाहिजेत आणि सर्वसामान्य माणूस म्हणून कधीही हताश न होता त्या व्यवस्थेशी लढलं पाहिजे. त्या व्यवस्थेशी लढल्याशिवाय आपल्याला हक्क अधिकार मिळणार नाही आणि यासाठी ही माझी उमेदवारी आहे. तुम्ही अपक्ष म्हणून लढला का? या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी ही चौथ्यांदा माझं उमेदवारी दाखल केलेली आहे. यापूर्वीही मी विधानसभा आणि लोकसभा या 3 वेळेस उमेदवारी दाखल होती. सर्वसामान्य मतदारांनी मला खूप मोठा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि या प्रतिसादामुळे मला त्यांच्याबद्दलचं एक जी आस्था आहे ती कुठेतरी अभिप्रेत झाली पाहिजे. त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या जाणिवेतून मी ही उमेदवारी दाखल केलेली आहे. माझा लढा हा सर्वसामान्य माणसांच्या हक्क अधिकारासाठी असून या सर्वसामान्यांच्या हक्क अधिकारासाठी मला निवडून द्यावं ही मी या निमित्तानं आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो आहे की येणाऱ्या 7 तारखेला भरघोस प्रचंड बहुमताने आपण बॅलेट पेपरवर क्रमांक 15वर गॅस सिलेंडर या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं असं मी सर्वांना जाहीर आवाहन करतो.